ठाणे स्टेशन ते रबाळा पोलीस स्टेशनपर्यंतचा आजचा प्रवास हा बसेसनं सुरुवात केलेली आहे. आणि जाऊया मला आज जरा एन्जॉय करू, कारण जरा कधी मी थांबत नाही मुंबईमध्ये. संध्याकाळी आलो का रिटर्न सकाळी निघून जातो, पण आज म्हटलं जरा ट्रॅव्हलिंग पण करू आणि बऱ्यापैकी जरा माहिती पण पडेल आपल्याला मुंबई सिटीची. रबाळा पोलीस स्टेशनच्या समोर म्हणजे बसस्टॉपच्या शेजारी लाईन पण होती, जेणेकरून लोकल ट्रॅक लाईन तिथून होतं. तिथून जरा दाखवून म्हणलं, कारण जे काय होतं तेवढं यूट्यूबला टाकण्याचा प्रयत्न करतो. मला असं मला शूट करता येत नाही, कारण वेळ मिळत नाही तेवढा. त्यामुळे ही आणि ही ट्रेन पटरीच्या पलीकडे साईडला कॉलेज आहे. कॉलेजमध्ये आजच्या पद्धतीने चांगल्या पद्धतीचं क्लास वगैरे झालेलं असं म्हणतात. आणि ज्यांना बाजूला त्यानंतर थांबतो. इकडे तिकडे आपण इथे अचानक गर्दी झाली होती, तिथं अक्षरशः एक ॲक्सिडेंट झाला होता. त्यामुळे थांबलो. पुन्हा आम्हाला एक 4 व्हीलर आली पिकअप करायसाठी. पिकअप करण्यासाठी आम्ही निघाल्यानंतर जे रस्त्याचे जे ब्रिजचे काम चालू होते, ते ब्रिजचे काम चालू असताना तिथं प्रॉब्लेम येत होता, कारण ट्रॉफिक जास्त असतं. त्यातून आम्ही चोनाखाडी या मार्गे म्हणजे कुर्ल्यामध्ये आम्ही एंट्री केली. तर शिर्डीचे साईबाबा यांच्या पालखीचे आणि रथाचे तिथून सुरुवात झाली होती. आणि त्यामुळे पूर्ण रस्त्यामध्ये अत्यंत प्रचंड अशा प्रमाणात पायी चालत असल्यामुळे लोकसंख्या त्यामुळे प्रचंड अशी गर्दी होती. आणि त्यामुळे गाडीला साधारणपणे अर्धा पाऊण तास फक्त एक सेकंद पार करण्यासाठी वेळ गेला. तिथून नंतर आम्ही पुढं आलो तर रस्त्याच्या कडेला प्रचंड अशा पद्धतीने नाश्ता, चहा, पाणी, बिस्किट्स अशा वेगवेगळे पदार्थ माणसं दान करत, जेणेकरून गरजू व्यक्तीला त्याचं दूध, लाव हवा, शिव हवा हे बघा. इथं साई सेवक मंडळ कुर्ला असं रथाचं नाव होतं. आणि ते रथ असं होतं की हाताने आणि माणसाने ढकलला जात होता, ओढला जात होता. अशा पद्धतीने आम्ही दर्शन वगैरे घेतलं शिर्डीचे साईबाबा. त्यानंतर आम्ही निघालो पुढे निघाल्यानंतर आम्हाला पलीकडच्या बाजूला, कारण पण तिथं प्रचंड अशी गर्दी असल्यामुळे आम्ही यू टर्न घेऊन की तर कुर्लामध्ये असं काय म्हणतात त्याला की पावणारा किंवा तिथून काही मनोकामना इच्छा पूर्ण होणारा असतो तो अलिया बाबा असा दर्गा आहे आणि फेमस आहे ते गेलेला. मग तिथून आम्ही ते दर्शन वगैरे घेतलं. आणि तिथून जे आमचे सहकारी होते ते तिथं आले होते, त्यामुळे त्यांना आम्हाला तिथलं दर्शन घेतलं. तिथून रिटर्न निघण्याचा प्रयत्न केला. चला तर मग मित्रांनो, आता शेवटचा शूट करतो, कारण आता इथून आम्ही बाहेर पडणार आहोत. त्यामुळे बाय बाय.